नमस्कार मंडळी. दिवाळीचे गोडाधोडाचे पदार्थ खाऊन आता जरा कंटाळा आल्यासारखं झालं असेल, हो की नाही? म्हणून मग आज आपण फक्त 10 मिनिटातच तेही शिल्लक राहिलेल्या भातापासून तयार होणारा हा पदार्थ बघणार आहोत, जो बनवायला फक्त 10 मिनिट लागतात. शिवाय होतोही खूप सुंदर आणि चवीला तर काय विचारूच नका, एवढा मस्त लागतो. चला जास्त वेळ न लावता आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर काय करायचे, तवा गरम व्हायला ठेवायचा आहे. तुमच्याकडे जर लोखंडी तवा असेल तर तो प्रेफर करा, जर नसेल तर मग तुम्ही साधा पॅन घेतला तरीसुद्धा चालेल, काही हरकत नाही आहे. आता तेल गरम झालं की यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे. तुम्ही कांदा तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. माझ्याकडे कांदा जास्त नाही आवडत, म्हणून मग मी थोडासा कमी घातलेला आहे. आणि हा मी माझ्या सोनूसाठी बनवलेला राईस आहे, म्हणून मी यामध्ये मिरची वापरलेली नाही आहे. तुम्ही हवं असेल तर तुमच्या आवडीनुसार मिरची यामध्ये वापरू शकता. आता कांदा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. अगदी 1 ते 2 मिनिटासाठी कांदा परतवून घेतला ना की तो छान शिजतो. शिवाय जर तुम्हाला कच्चट असा कांदा आवडत असेल तर मग तो तुम्ही तसा ठेवू शकता. पण माझ्या श्रावणीला थोडासा मस्त असा शिजलेला कांदा आवडतो, म्हणून मग मी तो थोडासा फ्राय करून घेतला. आता यामध्ये घालायची आहे आलं लसूण पेस्ट. अजिबात जास्त मसाल्यांचा तामझाम नाही आहे. आलं लसूण पेस्ट एक वापरायची आहे, मीठ वापरायचं आहे चवीसाठी, आणि त्याचबरोबर एक वेगळी पावडर आहे मसाल्याची जी तुम्हाला वापरायची आहे. बस तेवढ्या साहित्यामध्ये तुमचा हा राईस खूप परफेक्ट असा तयार होतो. आता आलं लसूण पेस्ट घातल्याच्या नंतर आपण ती थोडीशी परतवून घ्यायची आणि त्यानंतर मग यामध्ये आपण भाज्या वापरणार आहोत. मी यामध्ये वापरलेली आहे सिमला मिरची, गाजर, फरसबी आणि कोबी. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये कांद्याची पातही वापरू शकता, पण माझ्याकडे कांद्याची पात नव्हती म्हणून मग मी यामध्ये वापरलेली नाही आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या कमी जास्त करू शकता. आता ह्या सगळ्या भाज्या सुद्धा आपल्याला छान फ्राय करून घ्यायच्यात. झाकण वगैरे ठेवण्याची तशी शक्यतो गरज नसते, पण माझ्या श्रावणीला थोड्याशा जास्त शिजलेल्या भाज्या आवडतात खायला राईसमध्ये. तिला कडक भाजी जास्त आवडत नाही, म्हणून मग मी यावर झाकण ठेवून शिजवून घेतलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही झाकण न ठेवता फक्त तव्यावर फ्राय करूनच या भाज्या वापरू शकता. त्याही अप्रतिम लागतात चवीला, पण प्रत्येकाच्या आवडीचा प्रश्न असतो, म्हणून मग मी श्रावणीसाठी यावर झाकण ठेवून घेतलेलं आहे. याची 1 मिनिटभरासाठी वाफ काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर मग यामध्ये बाकीचं साहित्य वापरलेलं आहे. आता बाकीच्या साहित्यामध्ये जास्त काही नाही घालायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या भाज्या फ्राय करून झाल्यात की नाही हे चेक करून घ्यायचे. थोड्याशा शिजलेल्या असतील ना तर त्या चवीला छान लागतात. म्हणजे हाफ फ्राय आपल्याला भाज्या करून घ्यायच्या आहेत. आता यामध्ये घालायचं आहे मीठ आणि त्याचबरोबर आपल्याला वापरायची आहे काळी मिरी पावडर. बस एवढ्याच साहित्यात आपला भात परफेक्ट असा तयार होतो. हा माझ्या श्रावणीला आवडतो त्या प्रकारचा फ्राईड राईस आहे. तुम्हाला हवं असेल तर बाहेर जो मार्केटमध्ये पॅकेटमध्ये फ्राईड राईस मसाला भेटतो ना, तो तुम्ही वापरला तरीसुद्धा चालेल, काही हरकत नाही आहे. आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे. कोथिंबीरीमुळे सुद्धा खूप छान चव येते. तुम्हाला हवे असेल तर वापरायची, अदरवाईज नाही वापरली तरीसुद्धा चालेल. आणि हा रात्रीचा शिल्लक राहिलेला 1 वाटीभर भात आहे, जो मी तव्यावर तिला फ्राय करून देत आहे. खूप छान लागतो चवीला. आता दिवाळीच्या गोडाधोडाच्या पदार्थांमध्ये असं काहीतरी असं थोडंसं चमचमीत खायला भेटलं ना की मग काय, मुलांची तर मज्जाच. आणि मुलांचीच नाही, ॲक्च्युली सगळ्यांनाच बरं वाटतं खाण्यासाठी, म्हणून मग तुम्ही हा राईस आरामात बनवू शकता. तुम्हाला जर हवं असेल तर यामध्ये तुम्ही अजिनोमोटोही घालून घेऊ शकता. ज्यावेळेला आपण काळी मिरी पावडर वापरली ना त्याच वेळेला. पण अजिनोमोटो आपल्या तब्येतीसाठी जास्त चांगलं नाही आहे, नॉट हेल्दी फूड, म्हणून मग मी यामध्ये वापरलेलं नाही आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. आता आपला भात तयार झालेला आहे. यावर पुन्हा थोडीशी वरून कोथिंबीर भुरभुरून घेतलेली आहे मी. ती छान मिक्स करून घ्यायची आहे आणि आपला राईस खाण्यासाठी, सर्व करण्यासाठी अगदी तयार आहे. ठीक आहे. अशाच रेसिपीसाठी श्रावणीज किचनला सबस्क्राईब करायचं आहे. शेजारी जे बेल बटन आहे ना तेही प्रेस करायचं आहे. अँड यू नो व्हॉट, ते ॲब्सोल्युटली फ्री आहे, ज्यामुळे तुम्हाला कोणतंही कॉस्टिंग वगैरे करावं लागणार नाही आहे. त्यासाठी तुम्हाला पे करावं लागणार नाही आहे. हा राईस तयार झालेला आहे आणि तुम्हाला जर हा राईस आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतही शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून पण सांगायचं आहे. धन्यवाद.